नाही चिकना का म्हणू डबल मिनिंग होते. अरे लय अभ्यास करणार बाबा आता तुम्ही. हा अभ्यासच केला तर तुम्ही. कधी पण आहे ना गॅसची टाकी घेताना वाला आहे का नाही चेक करायचं. जय शिवराय जय शंभूराय. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस सोमशी. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आता आलो इथं गॅसची टाकी न्यायला. तर गॅस आज तर काही कॉलेजला गेलो नव्हतं. तसं कालच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलं रात्री की आठवड्यातून एक तरी सुट्टी मारणार तुमचा भाऊ. लय इंटरेस्ट आहे असं नवीन नवीन गोष्टी शिकून घ्यायचं. पण कधी कधी लय बोर होतं कॉलेजमध्ये. मग बघू जसं एक ते नवीन बिझनेसच्या स्टार्टअपची पण मी तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन देतो. पहिलीतली गॅसची टाकी वगैरे घेऊन जातो आणि बघू कसं काय होते. आज कोणत्या परिस्थितीत स्वस्ताकडे जायचं आहे मला आणि हे पण करायचे ओझरला पण जायचे. मग पहिलं आता आहे ना गॅसची टाकी विकी घेतो आणि मग बघू. झाले सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि गॅसची टाकी घेतली. कधी पण आहे ना गॅसची टाकी घेताना ना हे चेक करत जा तुम्ही. आता नेमकी हे पण तुटलं थांबा बरं का. वाला आहे का नाही चेक करायचं. कसं आहे आपण कोणतीही रिस्क नाही घ्यायची. तर आता हे थोडं बांधतो जातो. आता ही गॅसची टाकी घेऊन याला कपडे घालतो पहिले. चला जातो. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. चेंज वगैरे करून निघालो आहे आत्ता. जिमचं काय होते काय माहिती. ओम्यात तर नाही येणार आहे. ओम्याची तब्येत खराब आहे. माझं पण काय होते मी पण झोपलो होतो. बळबळ उठलं आता. बाजारात द्यायचे मम्मीला मला. आता मम्मीला कॉल करून बघतो मम्मी कुठे आहे काय. मित्रांनो शीताच्या इथं आलो आहे जरा नाही का चिल करून येतो. कंटाळा आलायले. कंटाळा म्हणजे काम बरेच आहेत. कामं राहिले ते जरा 2-3 बॅनर बनवायचे ते जरा ते बिझनेस रिलेटेड. लईच मोठी गोष्ट बोललो असं नाही वाटत. बिझनेस रिलेटेड आहे ना 2-3 बॅनर बनवायचे ते काम आहेत. आत्ता स्वस्ताकडे गेलतो तिथं पार्ट गेल म्हटलं मी लक्षातच नाही. पण याच्या आधी मी एक आहे ना पार्ट टाकल जर तुम्ही बघितलं असले ते बघितलं असेल. स्वीटीचा 1 नंबर कुत्री आहे नाही का आपली स्वीटी. ते अरे आप्पा गप आप्पाचा विषय लय आडे माहिती ट्रेंडिंग आहे सध्या. शीत्या कधी येते आता आलं का जरा थोडं हे होतं. मग घरी जाऊन आहे ना डिवाईस चार्जिंग करून आहे ना डिवाईस आता इथून पुढं असं नाव काय ना डिवाईस नाही तर लोकांना वाटेल शॉफ करतोय. त्यामुळं मग आयफोन नाही म्हणायचं डिवाईस म्हणायचं. आलाय मला वाटते जातो जरा जाऊन येतो पटकनी. अरे लय अभ्यास करणार बाबा आता तुम्ही. हा अभ्यासच केला तर तुम्ही. चल चल बस. नाही बॅग घेऊन येत नाही. चल ना राहू दे तिकीट ठेव. अरे लय अभ्यास आता टॉपच करणार बोर्डच फाडणार आहे. 12वीचा चल चल 12वीचा बोर्ड फाडणार आहे दादा ते. चला लवकर करा मला पण परत काम आहे. चलो आलोय आता आम्ही आमच्या बडेबाईच्या इथं जरा काम होतं. तर आम्ही कशासाठी आलोय. शित्या काय म्हटला काय म्हणायचं नाही काय म्हणायचं काय म्हणायचं नाही काय म्हणायचं. खरवस हे कसं आहे माहिती का. आम्ही चिकच म्हणतो. तुमच्या नाही चिकना का म्हणू डबल मिनिंग होते. खरवच म्हणा. त्याच्यामुळं आता बघतो जातो आता बडी मी डायरेक्ट घरी जाऊन एंट्री मारायची. हा कधी आणि बॉलिंग आता कुठे 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 इथं जेव्हा वाटतंय बघतो. दरवाजा उघड ना किती दरवाजा माझा होतो. केस बिस का हिरो झालाय हिरो झालाय हिरो. हा चिकना मिठे घेऊ काय रँक पुश करायची का. वॉच कंटिन्यू डू कंटिन्यू काही पण करा. वॉच कंटिन्यू काही पण करा. एवढी कमजोर नाही माझी इंग्लिश खतरनाक आहे. चला बघा. हा वा 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 लाजवाब खरवस
शिवतेजच्या भाषेत खरवस, आमच्या भाषेत चिक. हा, 1 नंबर झालाय. काय 3 डबे केले होते काल, 4 डबे झाले. नाही, 1 नंबर झालाय, 1 नंबर. 4 डबे. भारी टेस्ट. काय शिवतेज? खरवस खरवस. जर तुम्ही माझे जुने व्ह्यूअर्स असाल किंवा काय, तर तुम्हाला माहीत असेल की ही जागा कुठली आहे. तर ही जागा आपल्या पजाच्या घराखालची आहे. पजाची इथं आलतो हे गुढी न्यायला, आपलं कुरिअरचं पण आहे. मग कुरिअरने त्याला पाठवायचे, ते त्याला हुडी वगैरे नाही का, हुडी जे काय असेल ते कम्पॅरिझन करू नका. मग आता मम्मीला घेतो घरी, सोडतो, एवढं पाठवून देतो पजाला आणि बघू काय होतं आहे. आज तरी जमते का नाही मला डिटेलमध्ये सांगायला त्या गोष्टीबद्दल. आणि एक बांगलादेशी हिंदूंबद्दल पण मला जरा बोलायचे चाललं आहे की प्रॉपर व्हिडिओ काढावी त्यावरती. पण टाईमचा काही विषय नाही आहे, पण बघू नाही का कसं काय होतं. ब्लॉग कंटिन्यू तुम्ही वॉच करा. तर मित्रांनो, आत्ता जस्ट घरी आलो आहे मी. तर उद्याचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि सिरियस व्हिडिओ राहणार आहे. म्हणजे मी बरंच काय बोलणार आहे. बरंच काय म्हणजे जेवढं मला माहिती आहे, काही 3 मिनटं 4 मिनटं 5 मिनटं जेवढं मला काय माहिती तेवढं बोलणार आहे बांगलादेश हिंदूजवरती. आणि काही मला माझे पण पॉईंट्स मांडायचे आहेत की का आपला भारत देश मागं पडतोय. तर हेच. आणि जसं तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असं म्हणजे तुम्हाला कळालं असेल, तुमचा हो एक खजूरचा स्टार्टअप करतोय. तर त्या खजूर रिलेटेड सगळ्या गोष्टी मी नंतर रिव्हील करेल, ज्या वेळेला प्रॉपर माल वगैरे येईल. मग मी जेव्हा प्रॉपर चालू करेल तेव्हा. पण उद्याचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि थोडा राहणार आहे. तर मी इंटरेस्टिंग का म्हणतोय की मी थोडेफार खुलासे करेल, बाकी काही नाही. म्हणजे थोडंफार बोलेल माझ्या मनात जे काय आहे ते. मग आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.